दरम्यान नाशिक शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। नाशिकच्या भद्रकाली खडकाळी या परिसरामध्ये काल दगडफेक झाली होती। यामध्ये एका चारचाकीच्या काचा सुद्धा फोडल्या होत्या। त्यामुळे जुने नाशिक परिसरामध्ये हा तणाव निर्माण झाला होता। सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे। तरी सुद्धा पोलीस नजर ठेवून आहेत। काल पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांची धरपकड केली होती। नाशकात तणाव अजून सुद्धा कायम आहे आणि पुन्हा दगडफेक झाल्याची घटना घडलेली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस लक्ष ठेवून आहेत आणि अनेकांची धरपकड त्यांनी केली आहे। दरम्यान नाशिकच्या बडीदर्गा परिसरात सुद्धा दोन गटात राडा झाला होता। दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली होती। या दगडफेकीत पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी आणि पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांनाही दुखापत झाली आहे। खबरदारी म्हणून बडीदर्गा आणि भद्रकाली परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांना या सगळ्यांना नियंत्रणात आणण्यात चांगलेच नाकीनऊ आले। दरम्यान नाशिकमधील तणावाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। दुकानांची तोडफोड करतानाचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय। संतप्त जमावाकडून या ठिकाणी दुकानांची आणि गाड्यांची तोडफोड करताना हे सगळे आंदोलक कॅमेऱ्यात कैद झाले। आपण पाहतोय नाशिकमध्ये अत्यंत तणावाची परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि एकूणच दोन गट आमने सामने आल्यामुळे हा काहीसा तणाव निर्माण झाला आणि त्याची ही दृश्य समोर आलेली आहे। दुकानांची तोडफोड, वाहनांची तोडफोड या सगळ्या जमावाकडून करण्यात आली।